बिल्डर किंवा विकासक नवीन न येता आत्ता जसं चाललंय तसं कुठेही न चालता हे रखडून राहिलेलं आहे. ते थोडं मार्गी लावायला आम्ही आलेलो. खरोखर कुठे करण्यासाठी आम्ही आलेलो आणि व्हेरी स्पेसिफिक विषय होता. उद्या कर्जमाफीचं 7,000 कोटींचं वितरण होतंय महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत. धाराशिवमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. 700 रुपये उसने घेऊन अपंग शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरला होता. 211 रुपये त्याला ही मदत मिळाली. तसं पाहिलं गेलं तर पीक विमा असेल किंवा हे आता कर्जमुक्ती जे सरकार कर्जमाफी बोलतं, कारण ह्या सरकारच्या डोळ्यात शेतकरी हे गुन्हेगार असतात आणि म्हणून सतत कर्जमाफी असं हे सांगत असतं. आता उद्यापासून जे वितरित होतील खरोखर किती कोणाला मिळतील, काय मिळेल, हे उद्याचं सगळं झाल्यानंतर आपल्याला कळेल. खरोखर शेतकऱ्याची मदत व्हावी ही आमची मनापासून इच्छा आणि म्हणून आता आम्ही त्याच्यात काही बोलणार. रोहित पवार आणि आपण देखील दोघांनी देखील भेट घेतली. विजयी आघाडी आहे, भाजपला झटका मानला जातोय. नक्कीच मला वाटतं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची सीट होती. गेले 25 वर्ष भाजप जिंकत आली होती आणि तिथे आता बदल होतोय. हे देशात बदल होण्याचे चिन्ह आहे. 158 जे प्रलंबित आहेत, परीक्षा गैरव्यवहार जे काय आतापर्यंत आहेत, 22 वर्षापासून 158 खटले प्रलंबित आहेत. सुनावणीच झालेली नाही. नीटचं सगळं प्रकार मात्र ही 22 वर्ष अजूनही प्रलंबित आहे. मला वाटतं आता रात्री काही इंस्टाग्राम रील्स तुम्हाला परत येतील मित्र म्हणून. वडेट्टीवारांनी म्हटलंय की फडणवीस जर दिल्लीमध्ये गेले आणि अमित शाह मोदींना डावलून जर ते पीएम झाले तर त्याचं स्वागत केलं जाणार आहे. महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय? आणि मला वाटतं भूमिका फडणवीस साहेबांनी पहिली स्पष्ट करावी. त्यांची स्वप्न काय ती स्पष्ट करावी. मग आमची भूमिका आम्ही सांगू. पण मी आधी पण हे सांगितलेलं आहे की कदाचित हे आत्ता जे अधिवेशन होऊन गेलं ते मुख्यमंत्री म्हणून त्यांचं शेवटचं अधिवेशन ते कदाचित दिल्लीत जातील मी सांगितलं. फडणवीस स्वतः म्हणतात की ते महाराष्ट्रातच असतील म्हणून. आता तुम्हाला भाजपची सगळी रणनीती माहिती असते. जे नाही होणार ते सांगायचं होणार आणि जे होणार ते 100% नाही होणार सांगत असतं. सर, देवेंद्र फडणवीसांचे कुस्तीपटू ज्यांनी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले होते आणि गंभीर आरोप होते, आज त्यांना न्यायालयाने सोडलेलं आहे. आता जे टीव्हीवर येऊन कल्चर बद्दल सांगतात लोकांना, ही आपली सभ्यता नाही बद्दल सांगतात, त्यांच्यासमोर प्रश्न विचारा, त्यांना विचारा. धर्मेंद्र प्रधानानंतर गडकरींच्या विरोधात जो रोष आहे तो वाढतोय. नागपुरामध्ये आज काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. नुसतं गडकरी नाही तर पूर्ण देशभरात आपण पाहतोय प्रधानमंत्र्यांच्या विरोधात देखील खूप रोष आहे. गेले 12 वर्ष देशाची आर्थिक स्थिती असेल, देशाची सामाजिक स्थिती असेल, शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतोय घोळ झालेला आहे. आणि एक कळायला लागलेलं आहे की भाजपला सरकार चालवता येत नाही. तसं पाहिलं गेलं तर अतिरेकी हमले देखील किती झाले, तर किती इंटेलिजन्स फेलियर झालं हे दिसतंय आपल्याला. आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आपण नुसतं भाषणं ऐकायची, त्यांची रील्स पाहिजे, पण पुढे काही होत नाही. E20मुळे किती लोकांचे इंजिन खराब झालेले आहेत. तसं पाहिलं गेलं तर मुंबई गोवा महामार्ग झाला 10 वर्ष आम्ही ऐकतो की आता ह्या डिसेंबरपर्यंत झालंय काय पुढे तसं. देवेंद्र फडणवीसांचे काका सरकार्यवाह आहेत की बाबा बीजेपीचा जो वापर आहे आंदोलन झालं ते संविधान विरोधी होतं. संविधान विरोधी होता. मला वाटतं भाजपला स्वतःचं संविधान या देशावर लादायचं हे दिसायला लागलं आणि म्हणून 2/3 मेजॉरिटी हे मागत आहे. डिलिमिटेशन हा एक बहाणा आहे, पण जे अधिकार तुम्हाला दिलेत, जे हक्क तुम्हाला दिलेत ते तुमच्याकडून काढून घ्यायचे आहेत आणि म्हणून भाजप 2/3साठी काम करते. आदित्यजी, मोहन भागवत 6 ऑगस्टला मोहन भागवत जेनजींबरोबर संवाद साधणार आहेत. मला वाटतं संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला-मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काही होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काही होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनजीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे. एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रगची चिटकू. हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे. ते जेनझी विसरणार नाही. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार एका महिलेला आता स्वतंत्र असणार आहे, आपला जन्म कुठला निवडायचा आणि जर याचं उल्लंघन झालं तर 7 वर्षाची शिक्षा देखील. असं आपल्या देशात पक्ष उल्लंघन कायदा पण आहे, पण त्याचं काय झालंय
हे आपण पाहतोय गेले 4 वर्ष त्याच्यावर प्रलंबित आहे. उद्या याबाबत मंदिरामध्ये 18 कोटी आज पत्रकार परिषद घेतात पुन्हा एकदा. उद्या याबाबतच सुनावणी आहे. उद्या याबाबतच सुनावणी आहे. पक्षचिन्ह आणि या सगळ्या बाबत सुनावणी आहे. अगदी युक्तिवाद केला जाऊ शकतो. काय होईल? मुंबई महानगरपालिका साहेब, राम मंदिरानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आज त्याच्यावर येतो एक मिनिट. 267 अधिकारी भ्रष्टाचार प्रकरणात सापडले, मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. केवळ 27 निलंबित केले तर कारण ही जर कारवाई केली तर अगदी उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही कारवाई जाईल हे त्यांना माहिती आहे. आणि भ्रष्टाचार हा DCMच्या ऑफिसमधून, CMच्या ऑफिसमधून की त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातातून होतं हे सगळ्यांना कळायला लागेल. आदित्य जी मोलेस्टेशन के आरोप लगे थे ब्रिज भूषण को उनको एक्यूट किया गया है और भी जो आरोपी थे सबको एक्यूट किया गया है. हमने देखा जो महिला रेसलर थे सड़कों पे आए थे, काफी बड़ा आंदोलन भी हुआ था. बिल्कुल आज ये जो उनको अक्विट किया गया है या क्लीन चिट मिली है, जो अभी हमें पिछले 10 दिनों में कल्चर सिखा रहे हैं, भाषा सिखा रहे हैं कि ये सभ्यता है वो सभ्यता है, उनसे सवाल पहले हो कि ये किस सभ्यता में बैठता है. शांत किशोर के जीत को लेकर क्या? मुझे लगता है कि यही बदलाव की जो एक हवा है वो देश भर में घूमेगी. और गए 20-25 साल से जहां भाजपा हारती नहीं थी, मुझे लगता है रविशंकर प्रसाद जी ने भी कहा था कि वहाँ कोई भी दे दे, बहुत ही एकदम गलत शब्दों में कहा था, तो भी भाजपा ही जीतेगा. अभी दिखने लगा. पप्पू यादव को प्रेस कॉन्फ्रेंस में अटैक किया गया है. जिस तरह से उन्होंने जो पार्लियामेंट में जो भगवाधारी जो बैठ के वहाँ पे जिस तरह से जो राम मंदिर में चोरी, क्योंकि वो चंदा चोरी का इशू उठा रहे थे. क्योंकि जो राम मंदिर में डोनेशन बॉक्स से जो स्कैम हुआ है या फिर वहाँ जो चोरी हुई है बहुत सारे अलग अलग मंदिरों में जिस भाजपा ने चोरी की है, चंदा चोरी की है, वो इशू उठा रहे थे और उसके लिए उनकी आवाज बंद हिंदू विरोधी कहा जा रहा है. हिंदू विरोधी कहा तो राम मंदिर जब अपूर्ण होता है और उद्घाटन होता है तो वो हिंदू विरोधी नहीं है. जिस राम मंदिर के उद्घाटन पर शंकराचार्य जी को नहीं बुलाया जाता है, राष्ट्रपति मुर्मू जी को नहीं बुलाया जाता है, वो हिंदू विरोधी नहीं है. जिस राम मंदिर में चंदा चोरी होती है वो हिंदू विरोधी नहीं है. जो आजकल आप देख रहे हो इस देश में हिंदुओं के जो हाल हुए हैं भाजपा के हाथों से, वो हाल हिंदू विरोधी नहीं है. लेकिन जो सवाल उठाए भ्रष्टाचार पे वो हिंदू विरोधी है. आपको याद होगा पालघर में 2 साधुओं की हत्या हुई थी, उसमें भी प्रमुख आरोपी ये भाजपा के ही थे. वो हिंदू विरोधी नहीं है. सिद्धिविनायक की चोरी को लेकर क्या कहना चाहिए? भाजप के शासन में यही तो होते रहेगा. साहेब, मराठीत सांगा. ते म्हणतात की शिवसेनेच्या राज्यामध्ये घोटाळा झाला, सिद्धिविनायक मंदिरामध्ये 18 कोटी चोरी होत होते. मला वाटतं आपण पाहिलं असेल जिथे जिथे वाराणसी तुम्ही जा, वाराणसीमध्ये प्रधानमंत्र्यांना एवढी कमी मतं का मिळाली तर तिथे जुनी मंदिरं, प्राचीन मंदिरं कॉरिडॉरच्या नावाखाली तोडली गेली, घरं तोडली गेली पुजाऱ्यांची, मंदिरांच्या मूर्त्यांना स्टोन कटरनी कापलं गेलं. हे वाराणसीच्या लोकांनी पाहिलेलं आहे. तसंच जर आपण पाहिलं असेल तर अयोध्येमध्ये मंदिर अपूर्ण असताना राजकारणासाठी जे मंदिर ज्याचं उद्घाटन झालं त्यानंतर मंदिरातून चंदा चोरी झाली. ही भाजप हिंदू विरोधी जी आहे ती आज दिसते सगळीकडे. आपण बघतोय शिवसेना UBTचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलेला. यावेळेला आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे.